उद्या मुलगा बघायला येतोय तारिणीला. मी शोधलाय की नाही हा? मग तो तारिणीसाठी योग्यच असणार. तारिणीला अगदी शोभून दिसेल मुलगा. बॉस ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नकोस. मी जायच्या आधी तुला पोळ्या बनवायला शिकवून जाईल. नाहीतर एक काम करूयात ना, एक मुलगी शोधायची का छान तुझ्यासाठी, जी तुला मस्तपैकी पोळ्या बनवून देईन. केडी थांब, सावकाश. हे घे पाणी पी. सावकाश. वर बघ, वर बघ, वर बघ, म्हणजे सासू आठवेल तुला. काय रे, सासूरवाद झेपेल का हा? अरे केदार, अरे हो, सावकाश, हळू. बापरे, सासूचं नाव काढल्यावर एवढा ठसका लागला. कोण आहे मुलगी? असं काही नाहीये. असं काही नाहीये? काही बोलतोस तू. माझं सोड, तुझं काय? तुला करायचं हे लग्न? बॉस बोल ना, तुझी इच्छा आहे का हे लग्न करायची? माझ्या आईची आहे ना, तिचा शब्द मी नाही टाळू शकत. म्हणजे तुझी इच्छा नाहीये? नाही, असं काही नाहीये. असंच आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून तू लग्न करतेस. बॉस एक सांगू का, मला नाही पटत हे. तू कोणाशीही लग्न कर, पण ऍटलीस्ट तो मुलगा तुझ्या पसंतीचा हवा ना. तुला शोभेल असा, तुझ्या ध्येयाला साथ देईल असा मुलगा हवा ना तो. असं कोणाशीही लग्न कसं करणार आहेस तू? आणि त्या मुलाचा फोटो पण नाही बघितलास तू अजून, आणि त्याच्याशी लग्न करणार आहेस? बॉस, तू स्वतःचा विचार कर ना. हा, तू घरच्यांसोबत बोल ना. तू का सहन करतेयस? केदार, मी जे काय करतेय त्याला सहन करणं नाही म्हणत. घरच्यांवरचं प्रेम आणि घरच्यांवर असलेला विश्वास असं म्हणतात. सहन नाही करत आहे मी. आणि हो, मला माहितीये तुझ्या मनात कोणीतरी आहे. तू मला सांगत नाहीयेस, पण लवकरच शोधून काढीन मी. बघ तू. पण तू कितीही ठरव, तुझ्या मनात नसताना हे लग्न नाही होणार.